चला तर आज मी तुम्हाला अळसुंद्याच्या शेंगाची भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे शेंगा छान सोलून घेतल्यात, त्यातल्या बिया काढून घेतल्यात. एक लसणाचा कांदा घेऊन तो सोलून चांगला ठेचून घेतला आहे. एका कढईमध्ये तेल घालून त्याच्यात लसणाची फोडणी दिली. नंतर इथे मी त्या बिया चांगल्या धुवून घेतल्या. अळसुंद्याच्या शेंगा व बिया त्या टाकून चांगल्या परतून घ्यायच्या, म्हणजे चांगल्या भाजून घ्यायच्या. त्याच्यात तुमच्या आवडीनुसार तिखट वापरू शकता. इथे मी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला वापरला आहे. नंतर याच्यामध्ये कूट घालून घ्यायचा शेंगदाण्याचा भाजलेला, आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोकळी खाऊ शकता किंवा मग पाणी घालून आमटी करून सुद्धा खाऊ शकता. वरतून नंतर कोथिंबीर छान अशी भुरभुरायची, आणि ते बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे.